कैरीचं लोणचं लावायचं असेल तर असं म्हणतात की पाऊस पडला पाहिजे, म्हणजे कमीत कमी 1-2 पाऊस पडला की त्यानंतर कैरीचं लोणचं लावायचं. तोपर्यंत ज्या कैऱ्या असतात त्या अगदी परफेक्ट अशा तयार होतात लोणचं लावण्यासाठी. आणि या कैरीपासून जेव्हा आपण लोणचं लावतो तर तेव्हा ते लोणचं वर्षभर टिकतं. तर आज आपण कैरीचं अगदी चटपटीत, आंबट, गोड, तिखट चवीसह रसरशीत असं कैरीचं लोणचं तयार करतो आहोत. याला गुजरातीमध्ये छुंदा असं म्हणतात. हे लोणचं तयार करताना यामध्ये आपण बेसिक मसाले वापरलेले आहेत. कमी मसाल्यामध्ये, कमी वेळामध्ये, फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते. मुलांना टिफिनवर देण्यासाठी जर ज्यावेळेस भाजीचं नसेल त्यावेळेस पराठ्यांसोबत किंवा ब्रेडवर सुद्धा आपल्याला हे लावून खाता येईल. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. कैरीचं लोणचं तयार करण्यासाठी इथे आपण घेतलेल्या आहेत कच्च्या कैऱ्या. आणि इथे तुम्ही बघू शकाल यावेळेस ज्या कैऱ्या येतात त्या अगदी टणक आणि अगदी व्यवस्थित तयार झालेल्या असतात. कैऱ्या बाजारातून आणल्या की स्वच्छ 1-2 वेळा पाण्याने धुवून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या. आणि इथे आपल्या कैऱ्या थोड्या ड्राय होतात आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करूया. तर त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅन थोडं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे 1.5 चमचा जिरं, 1.5 चमचा बडीशेप, त्यानंतर 10 ते 12 मिरे घेतलेले आहेत. आणि हे तिन्ही साहित्य व्यवस्थित मंद आचेवर परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. फक्त आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. हे लोणचं तयार करताना यामध्ये आपण अगदी साधे मसाले वापरलेले आहेत. खूप जास्त स्पायसी आपण याला तयार केलेलं नाही. अगदी बेसिक मसाल्यासह अगदी चविष्ट, आंबट, गोड, तिखट, चटपटीत असं हे लोणचं तयार होतं. तर इथे तुम्ही बघू शकाल जिरं, सोप आणि काळे मिरे जे आहे ते परतून झालेले आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करायची. 2 मिनटं याला परतत राहायचं आणि मग याला एका दुसऱ्या पॅनमध्ये काढून घ्यायचं किंवा यामध्ये थंड करू शकता. तर इथे आता आपलं हे मसाले परतून झालेले आहेत. आता मी गॅस बंद केला आहे. तोपर्यंत आपण ज्या कैऱ्या स्वच्छ पुसून ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा ड्राय झालेल्या आहेत. तर आपण आता काय करू, वरची जी सालं आहेत ना ती सालं काढून घ्यायची. तर आधी जो देठाकडचा भाग असतो तो काढायचा, त्यानंतर वरची सालं काढून घ्यायची. तर अशा प्रकारे सोलण्याच्या मदतीने आपण वरची जी सालं आहे सगळ्या कैरींची काढून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकाल मी सगळ्या कैऱ्या व्यवस्थित सोलून घेतलेल्या आहेत. या कैऱ्या आणून मला 2-3 दिवस झालेले होते त्यामुळे थोडा रंग याचा बदललेला आहे, पण कैरी पिकलेली नाही, कडकच आहे कैरी. कैरी किसण्यासाठी इथे आपण जाड किंवा बारीक किसणीचा वापर करू शकतो, पण शक्यतोवर जाड किसणीचा वापर करा जेणेकरून आपलं जे लोणचं आहे ते अगदी असे लच्छेदार दिसेल. तर अशा प्रकारे किसणी पकडायची आणि वरतून खाली किसत न्यायचं. परत त्याला रिटर्न आणायचं नाही. त्यामुळे काय होतं की आपला जो कैरीचा किस आहे तो व्यवस्थित तयार होतो. तर अशाच प्रकारे मी सगळ्या कैऱ्या या किसून घेणार आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकाल कैऱ्या आपण किसून घेतलेल्या आहेत आणि किती छान असा वेगवेगळा किस जाडसर असा तयार झालेला आहे. तर इथे किस आपला तयार झालेला आहे कैरीचा. आता लोणचं कसं तयार करायचं ते बघूया. तर इकडे आपण कैरीचा किस तयार केला तोपर्यंत आपण जो मसाला परतून ठेवलेला होता तो सुद्धा थंड झाला आहे. तर आता आपल्याला याला भरडसर असं वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी मी खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आणि भरडसर अशी पावडर तयार करून घ्यायची. खलबत्ता नसेल तर मिक्सरमधनं सुद्धा तुम्ही पल्स मोडला फिरवून घेऊ शकता. फक्त बारीक अशी पावडर तयार करायची नाही, थोडं दरदरीत याला ठेवायचं आहे जेणेकरून त्याचं जे फ्लेवर आहे ते छान लोणच्यामध्ये उतरतात. तर इथे आपली मसाल्याची भरडसर पावडर तयार झालेली आहे. आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर याच खलबत्त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा ठेचून घ्यायच्या. तर इथे आपली लोणचं तयार करण्यासाठी पूर्वतयारी सगळी झालेली आहे. त्यानंतर गॅसवर परत पॅन ठेवायचं, पॅनमध्ये तेल घालायचं आहे. तर इथे आपण 1 चमचा तेल घातलं आहे, खूप तेल घालायचं नाही. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं, अर्धा चमचा मेथीदाणा आणि जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये आपण जो लसूण ठेचून ठेवलेला होता तो घालायचा. लसूण व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. तर इथे हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून झालं की त्यानंतर आपण जो कैरीचा किस तयार केलेला होता तो कैरीचा किस घालायचा आहे. कैरीचा किस घातल्याच्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर एक झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं त्याची वाफ काढून घ्यायची. आणि इथे तुम्ही बघू शकाल 3 ते 4 मिनटानंतर ज्या कैऱ्या आहेत त्या थोड्या सॉफ्ट होतात. परत त्याला एकदा परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आता आपल्याला एक एक मसाले घालायचे आहे. तर सगळ्यात आधी आपण जो मसाला वाटून ठेवलेला होता तो मसाला घालूया. तर इथे मी 2 ते 2.5 चमचे मसाला घातलेला आहे. हा मसाला घातल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मेथी पावडर. तर इथे मी मेथी पावडर भाजून ठेवलेली होती आणि त्याची पावडर आपण इथे घातलेली आहे. त्यानंतर घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. नंतर इथे आपल्याला अगदी चटपटीत अशी चव येण्यासाठी इथे आपण घातलेला आहे अर्धा चमचा काळं मीठ.
ते सगळे मसाले घातल्याच्यानंतर परत त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून जे सगळे मसाले आहेत ते छान कैरीमध्ये मिक्स झाले पाहिजे. त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे लाल तिखट. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर घालायचं इथे आपल्याला अर्धा चमचा हळद. तर इथे सगळं साहित्य आपलं घालून झालेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 4 ते 5 मिनटं मी व्यवस्थित मंद आचेवर हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतले कैरीमध्ये. त्यानंतर इथे आपल्याला घालायची आहे साखर. तर इथे मी 2.5 कप साखर वापरलेली आहे. साखरेचं जे प्रमाण आहे ते कैरी किती आंबट आहे त्यावर डिपेंड राहील. साखरेचं प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता, पण साखर व्यवस्थित असायला हवी. कारण काय होतं, जर साखर कमी पडली तर लोणचं जास्त दिवस टिकणार नाही आणि मग त्याला बुरशी लागेल. तर म्हणून इथे मी 1 पाव कैऱ्या घेतलेल्या आहे. त्यासाठी मी 2 ते 2.5 कप साखर वापरली. जर इथे तुम्हाला साखर नसेल वापरायची तर तुम्ही गुळही वापरू शकता, पण मी साखर यासाठी वापरली. लोणच्याचा रंग एकतर सुंदर दिसतो, लाल चटक असं आपलं लोणचं दिसतं. गूळ टाकल्यामुळे लोणच्याचा रंग थोडा काळपट येतो आणि मग मुलं काय खायला बघत नाही. तर हल्ली आजकालची जी मुलं आहेत त्यांना म्हणजे कसं जेवण असं अगदी सुंदर असं दिसायला हवं, कुठलाही पदार्थ, तेव्हा ते मुलं अगदी आवडीने खातात. तर साखर वितळल्यानंतर थोडं झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं याला परत अशी वाफ काढून घ्यायची. आणि इथे तुम्ही बघू शकाल छान असे बबल्स आलेले आहेत. साखर व्यवस्थित वितळलेली आहे. साखर व्यवस्थित वितळून झाली की त्यानंतर आपल्याला याला परत 4 ते 5 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. 1 तारी किंवा 2 तारी पाक याचा तयार करायचा नाही. लोणचं जर जास्त शिजवून घेतलं तर मग साखरेचा कडक असा पाक तयार होतो आणि थंड झाल्यावर ते लोणचं कडक होतं. तर आपल्याला रसरशीत असं हे लोणचं तयार करायचं आहे. त्यानंतर लोणच्याला छान असा चटकदार रंग येण्यासाठी इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे. हे काश्मिरी लाल तिखट आहे. हे खूप तिखट नसतं, पण लोणच्याचा रंग अगदी छान येईल. तर हे वापरणं अगदी ऑप्शनल आहे. नसेल वापरायचं तर स्किप केलं तरीही चालेल. तर इथे मी 1 चमचा काश्मिरी लाल तिखट वापरलं आणि परत त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे लाल तिखट आहे हे सगळ्यात शेवटी घालायचं. लाल तिखट घातल्याच्यानंतर परत 2 मिनटं याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदी रसरशीत असं हे लोणचं तयार झालेलं आहे. हे आता जरी तुम्हाला असं पातळ वाटत असलं पण थंड झाल्यावर ते थोडं घट्टसर येतंच. आणि आता आपण इथे चेक करूया की जो पाक आहे तो व्यवस्थित तयार झाला की नाही. इथे तुम्हाला दिसलं असेल जो तार आहे तो तुटतो आहे, म्हणजे याचा अर्थ की आपलं जे लोणचं आहे 1 तारीसुद्धा झालेलं नाही, पण व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तर आता गॅस बंद करायचा आणि याला पूर्णतः थंड करून घ्यायचं. तर इथे मी व्यवस्थित लोणचं हे थंड करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल थोडं घट्टसर इथे आलेलं आहे, पण छान असं रसरसीत आहे. अगदी कडक असं तयार झालेलं नाही. लोणचं तर इथे आपलं तयार झालेलं आहे, पण जर वर्षभर आपल्याला लोणचं हे व्यवस्थित टिकवून जर ठेवायचं असेल तर त्याची वर्षभर काळजी घेणंसुद्धा फार आवश्यक आहे. त्यासाठी काय करायचं, शक्यतोवर काचेच्या बरणीचा वापर करायचा. काचेची बरणी नसेल तर फूड ग्रेड मटेरियलच्या बरण्या असतात, म्हणजे आपण ज्यामध्ये प्रोटीन पावडर्स आपल्याला मिळतात किंवा औषधीच्या छान फूड ग्रेड मटेरियलच्या बरण्या असतात, त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे स्टोअर करून ठेवता येतं जर मोठ्या बरण्या असतील. पण बरणीमध्ये लोणचं भरण्या अगोदर त्या स्वच्छ धुवून घ्यायचा, पुसून घ्यायचा. म्हणजे त्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये. जर पाणी त्यामध्ये राहायला गेलं तर काय होतं, लोणच्याला बुरशी लागते आणि लोणचं हे जास्त दिवस टिकू शकत नाही. तर ही काळजी घ्यायची असते. जेव्हा आपण बरणीतून लोणचं काढतो त्यावेळेस व्यवस्थित चमचा वापरायचा. चमचा ओला नसावा, ही सुद्धा काळजी घ्यायची. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर कुठलाही लोणचं असो किंवा कुठलाही मुरब्बा असो, मेथा आंबा असो, तो व्यवस्थित वर्षभर टिकतो. तर अशा प्रकारे आज आपण अगदी चटपटीत आंबट गोड तिखट चवीसह लोणचं तयार केलं. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना फार आवडेल, कारण यामध्ये आपण सगळ्या चवी घातलेल्या आहेत. तर या पद्धतीने तुम्ही एकदा ही लोणच्याची रेसिपी ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका. चला तर भेटू पुन्हा एका अशा नवीन छानशा रेसिपीसोबत. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. रेसिपी खरोखर आवडली असेल तर तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करू शकता. चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा नवीन चमचमीत आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.